बुद्धांनी सांगितले देव आहे की नाही, ही गोष्ट एकदा नक्की ऐका. बुद्धांना एका पंडितने विचारले की तथागत आपण लोकांना सांगतात देव नाही, आत्मा नाही, स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही. तथागत म्हणाले, मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो. पंडित म्हणाला, मला सोपे करून सांगा. मग तथागत म्हणाले, माणसाला 5 बाह्य ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याद्वारे माणूस सत्य जाणतो. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. माणूस डोळ्यांनी बघतो, कानाने आवाज ऐकतो, नाकाने श्वास घेतो आणि त्वचेने स्पर्श करतो. या पंचेंद्रियांपैकी कधीकधी 2 किंवा 3 इंद्रियांचा वापर करून माणूस सत्य जाणतो. पंडित विचारतो, कसे? तथागत म्हणतात, पाणी डोळ्यांनी दिसते, पण ते थंड आहे की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावी लागते. गोड की खारट कळायला जिभेची मदत घ्यावीच लागते. पंडित म्हणाला, बरोबर, पण देव असण्याचा आणि नसण्याचा संबंध काय? तथागत म्हणाले, तुम्ही हवा पाहू शकता. तर पंडित म्हणाले, नाही. याचा अर्थ हवा नाही असा होतो का? तर पंडित म्हणाला, नाही, हवा दिसत नसेल तरी ती आहे, कारण तिचं अस्तित्व नाकारता येत नाही. आपण श्वासोच्छवास करताना हवा आत बाहेर सोडतो. वाऱ्याची झुळूक आली की आपल्याला जाणवते. झाडं, पानं हवेने हलतात, ते दिसतात. तथागत म्हणाले, आता मला सांग, तुम्हाला पंचज्ञानेंद्रियांनी जाणवते का? पंडित म्हणाले, नाही. तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे का? पंडित म्हणाले, नाही. तुमच्या आईवडिलांनी पाहिल्याचं सांगितलं? पंडित म्हणाले, नाही. पूर्वजांपैकी कोणीच पाहिल्याचं ऐकलं? पंडित म्हणाले, नाही. मग तथागत म्हणाले, आजवर कोणीच पाहिलं नाही. आपल्या कुठल्या ज्ञानेंद्रियांनी हे जाणता येत नाही, हे सत्य नाही. त्याला गृहीत धरायचे नाही, कारण त्याचा उपयोगच नाही. ज्ञानी पंडिताला बऱ्यापैकी पटायला लागलं होतं, तरी त्याने प्रश्न विचारला. तथागत, ठीक आहे, पण मग आपण जिवंत आहोत याचा अर्थ आपल्यामध्ये आत्मा आहे हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही? तथागत पंडिताला म्हणाले, तुम्ही सांगता आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही. पंडित म्हणाला, हो, बरोबर आहे. मग तथागत म्हणाले, मला सांगा, माणूस मरतो म्हणजे नेमके काय? पंडित म्हणाला, आत्मा त्या माणसामधून निघून गेला की माणूस मरतो. मग मला सांगा, आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्मा सोडतो? पंडित म्हणाला, आत्मा शरीर सोडतो किंवा शरीर आत्मा सोडतो. तथागत विचारतात, कंटाळा आला म्हणून का? पंडित म्हणतो, माणसाचं आयुष्य संपल्यावर. तथागत म्हणतात, तसे असेल तर सगळी माणसं 100 वर्ष जगली असती. अपघात, आजार झाल्यावरही उपचार न करता जगलीच पाहिजे होती. पंडित म्हणाले, तथागत, बरोबर आहे तुमचं, पण माझा जीव आहे त्याला काय म्हणाल? तथागत म्हणाले, तुम्ही दिवा पेटवता तेव्हा एक भांड्यात तेलामध्ये वात असते. ही वात पेटवायला अग्नी देता, बरोबर? पंडित म्हणाला, बरोबर. तथागत मग म्हणाले, मला सांगा, वात कधी विझते? पंडित म्हणाले, तेल संपल्यावर. तथागत म्हणाले, आणखी? तेल आहे पण वात संपते तेव्हा. तथागत म्हणाले, आणखी? पंडित काहीच बोलले नाही. तेव्हा तथागत म्हणाले, पाणी पडले, वारा आला, पणतीच फुटली तर पणती विझू शकते. मानव देह ही एक पणती समजा, आणि जीव म्हणजे अग्नी. सजीवांचा देह 4 तत्वांनी बनलेला आहे: पृथ्वी, आग, वायू आणि तेज. पृथ्वी म्हणजे घनरूप पदार्थ, द्रव पदार्थ म्हणजे पाणी आणि स्निग्ध तेल, वायू म्हणजे वारा, तेज म्हणजे ऊर्जा, उष्णता. या 4 पैकी एक पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो, ऊर्जा बनणे थांबते, यालाच म्हणतात माणूस मरणे. आणि सजीव माणूस मेल्यानंतरचा जो आत्मा आहे, तुम्ही म्हणता तो देवासारखाच अस्तित्वहीन आहे. देव आहे की नाही, आत्मा आहे की नाही, या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवित नाही. धम्म माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाने कसं आदर्श जीवन जगावं याचे मार्गदर्शन करतो. काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते सांगतो. धम्म जिवंतपणे स्वर्ग उपभोगण्यासाठी माणसाला संधी उपलब्ध करतो, आणि जिवंतपणे या जन्मामध्ये अज्ञानामुळे नरक भोगावे लागू नये म्हणून मार्गदर्शन करतो. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा म्हणजेच धम्म ही वास्तविकता जगातील कुठल्याही मानवाला मार्गदर्शकच आहे. आंतरजालावरून साभार सर्वकाल हा समान नसतो, तो परिवर्तनशील आहे. म्हणूनच आलेल्या संकटांमध्ये घाबरून राहण्यापेक्षा संकटातून कसे बाहेर पडावे यावर विचारमंथन करून योग्य ते कार्य करावे. सर्वांचेच मंगल हो. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा.
त्याचबरोबर आपल्या स्वास्थ्य संपदा या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.